शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। एकनाथ शिंदे यांच्या मनात जरांगे यांच्याबद्दल आस्था असून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या निर्णयाशी त्यांचा संबंध नसल्याचे सत्तार यांनी सांगितले। सरकार जरांगे यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत असून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले। मात्र 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदीचा डेटा आणि प्रमाणपत्रे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली। त्यामुळे 29 ऑगस्टचे आंदोलन होणारच असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरूनही जरांगेंनी तीव्र प्रतिक्रिया देत राजकीय इशारा दिला। अंगणवाडी सेविका निलंबनावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला। दादाच्या तब्येतीनुसार दादावर ती वेळ सरकारने बी आणून आणि दादांनी ही काही 2 पावलं पाठीमागं, सरकारने 2 पावलं पाठीमागं राहून ओबीसी बांधवांनी 2 पावलं, अशा तिघांचा समन्वय करून हे निर्णय व्हायला पाहिजे। हे निर्णय काही फक्त एक जातीचा, एक धर्माचा नाही। त्यांनी ज्यावेळेस बोलताना आदिवासी पासून, ओबीसी पासून, एनटी पासून, मुस्लिम सर्व धर्म जातीचा उल्लेख दादांनी तुमच्या सर्वांच्या समोर केला। मराठा समाजाची त्यांची जी प्रमुख मागणी आहे का गॅझेटनुसार जे लाखो तुम्हीच शोधून काढलेले ज्या काही नोंदी आहेत त्यानुसार त्यांच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे। सरकारने याच्याबद्दल 1 वर्षापूर्वी सन्माननीय देवेंद्रजींनीच हा निर्णय काढला। त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होते, दादा होते। आज दादा आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्या तिघांनीही त्यावेळेस जे दादांनी जी मागणी केली त्या मागणीप्रमाणेच निर्णय घेतला। लाखो विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, हजारो नोकरीवर लागलेल्या लोकांचा प्रश्न आहे, अजून लाखो लोकांना पुढच्या भविष्यामध्ये शिक्षणापासून तर नोकरीपासून तो प्रश्न दादाच्या मनामध्ये सर्व माहिती। शेवटी सरकारकडे एक माहिती असते तर दुसरी माहिती दादाकडेही असते। दादाचा नेटवर्क, दादाचा संपर्क, दादाचा संबंध, दादाचे जे प्रायव्हेट धूत आहे ते बी काही कमी नाहीये। मी प्रायव्हेट यासाठी सांगू लागलो की सरकार नाहीये, परंतु सरकारमधल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे मानणारे, माहिती देणारे काही त्यांचे हितचिंतक पण आहे। त्यानुसार ते जे निर्णय घेऊ लागले ते त्यांचा फायदा तो काही नाही दादाचा। फक्त समाजाच्या बद्दल ज्यावेळेस दादा बोलतात त्यावेळेस त्याला मला वाटतं सरकार निश्चित 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, याचा अजून 8 दिवस बाकी आहे। 29ला शेवटी त्यांचा जी डेडलाईन आहे ती दाखवलेली आंदोलनाची तयारी मी पाहू लागलो। इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व तयाऱ्या सुरू आहे। म्हणून माझी विनंती आहे दादाला का दादांनी याच्याबद्दल निर्णय घेताना सरकारशी, ज्यावेळेस सरकार निर्णय घेण्यास असमर्थ ठरला, ज्यावेळेस घेऊ नाही लागले त्यावेळेस जरूर आंदोलन करायला पाहिजे। अजून 8 दिवस बाकी आहे। या 8 दिवसामध्ये मला वाटतं की सरकार काही ना काहीतरी एकनाथ शिंदे साहेब हे राजकीय सगळे डावपेच आहे। मला त्याच्यात पडायचंच नाही। तुम्ही हे 4 रद्द केले, मी याच्यावरच बोलतो। हे होत राहणार आहे, हे करतच राहणार आहेत। त्याच्यावर गरीबावर अन्याय होणार आहे। तुम्ही निवडणुकीत उभाच राहू नका ना कोण घेतो त्याच्याकडे घ्यायची तेच राहा। कशाला उभा राहता रे? गरिबांचा वाटोळा करता उभं मराठ्यांचं। मी हे 4 प्रमाणपत्र जे खरं आहे ते मला माहित नाही। तुम्ही काय मुंबईचं सांगितलं ते मला माहित नाही। जे माहित नाही त्याच्यावर बोलणार नाही मी। माहिती झाल्यावर बोललंच, पण त्याच्यावर मी बोलणार। पण 4ची पूर्ण माहिती घेतली। हे सगळे खरे शिंदे समितीने शोधलेले रेकॉर्ड आहे आणि हे रद्द करण्याचा तुम्हाला अधिकार। आता त्यांना का दोष द्यायचा? जे करतोय त्याला दोष नाही द्यायचा। आणि जे समाजाच्या हितानं, समाजाच्या बाजूने येतोय, गोरगरिबांच्या लेकरांचे दुःख जाणून घेण्यासाठी त्याला दोषाच्या पिंजऱ्यात का उभा करायचं? आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो। आम्ही आमच्या संस्कारापासून लांब जात नाही। ओबीसी पण आमचाच आहे। तो जर तिथं जातोय तर ते आल्यावर आम्ही जाऊ। तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवाली, आम्ही बदल नाही करणार। पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो, मग मात्र माघार नाही। परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना। ओबीसींना त्यांना अधिकार काढू द्या, काय फरक पडलाय? आपण नंतर काढू। सत्तार शेट्टी सांगितलं की 29 तारखेपूर्वी सरकार येईल आणि काही ना काही सकारात्मक चर्चा होईल। मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाही। माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत। मला कृती पाहिजे। तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्या तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे। त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या। ज्या 150-200 वर्षापूर्वीचा जे खजाना होता
तो उकरून सरकारनं बाहेर काढला, शिंदे साहेबांनी बाहेर काढला, तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्हीच जर ते उद्ध्वस्त करायला लागलात तर मग हे कसं सहन करायचं. तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, कृती करा, व्हॅलिट्या थांबून धरल्यात. आत्ताच बिलचं उदाहरण आलं होतं, एवढ्या मीडियाच्या समोरच हाजीपूर गावे तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मगाशी याच्या अगोदर तुम्हाला एक शब्द बोललो होतो की सरकारनं विषय घेऊन सांगितलं मराठ्यांचे प्रमाणपत्र देऊ नका. मला बीडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आले आणि त्यांनी सांगितलं की आमची व्हॅलिडिटी आता पोरीने ऍडमिशन घेतलंय इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिडिटी द्यायना. भावाची दिली, बहिणीची द्यायना, वंशावर जुळली, सगळं झालं. मग हे सरकार असं वागल्यावर आम्ही शांत कसं काय बसायचं. पोरापोरीच वाटलं होऊ द्यायचं का. केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी आत्ता एवढ्यात. हे आदेश देणार का सरकार. बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांनी हे सांगताय का अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगते असे आदेश त्याच्यामुळे देत आहे. किती नीच वागणार रे तुम्ही गोरगरीबाच्या लेकराला.